रखडी करायचं काम करतो. काम चालू असताना सांगायला काय झालं तुला? चालू असतानाच त्यांना हा? सांगितलं आपण. काय सांगितलं? कधी दिसला तू? कधी हा? बातमी झाली, एकदा आला होता बातमीला दीड तेवढंच. महिन्यापूर्वी बातमी झाली, एकदाच त्याच्यानंतर बातमीला आपण आला तर तेवढंच ना. 4 वेळा येऊन त्यांना हा? सांगितलंय काय? सगळं करून ते झालेलं मागच्या आहे. वेळेला केलं, ठीक केलं ते ना. आता आता इथं काय प्रॉब्लेम आहे? काही मधल्या कॉलमला केलं त्यांनी ना. मधला कॉलम सुद्धा ह्याच मग- पद्धतीने खाली घालून प्रॉपर पद्धतीने करायला पाहिजे होता. इस्टिमेटला जे दिलंय ते मागच्या वेळेला तू केलं ते बरोबर केलं, मी नाही म्हणत नाही त्याला ना. मला काय? काय म्हणायचं नाही तुमचं काय म्हणणं आहे नक्की? काय हे चुकतायत का? नाही नाही नाही, आता बाकीचे कोण इथं वाडीची येणारी जाणारी माणसं नाहीत, कोण नाही, त्यांना सगळ्यांना सहमत करायला पाहिजे ना, घ्यायला पाहिजे ना. मग काय चुकतोय काय नाही काय यांनी गावकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे ना. हा, इथं वाडीतली लोक सगळ्याला विश्वासात घ्यायला पाहिजे, जाणारी येणारी त्यांना. पण हा? तुम्हाला काय वाटतं हे जे कामाचं समजा तो आम्ही खाली बघतोय ना, जात आहेत आमचा रस्ता जायचा आहे ना. नाही आता पहिला हा कॉलमचा पाया वरच्यावर घेतला होता, बरोबर आहे का? हा, ते बरोबर, मी कुठे मान्य करीत नाही ते. त्याच्यावर जर काम झालं असतं, हा. त्याच्यावर हा. त्याच्यावर जर हे काम झालं असतं तर मग काय झालं असतं? अहो पण मी काय म्हणतो, त्यावेळेला त्यांनी ते त्यावेळेला काम सुरुवात केली ना, त्यावेळेला तिथं त्यावेळेला बोलायचं. आतापर्यंत एवढं काम काढलं नसतं. काय जायला किती माणसांना गैरसोय आहे याची माहिती. तुम्ही चला माझ्या बरोबर. वळसा मारून जावं लागत असं हा? 4-5 किलोमीटर हा मग मनस्तापा. हा, मनस्ताप किती आहे. हा काय आता इथं तुम्ही आले का होईना, तुम्हाला कसं वाटतं या रस्त्याला? हा, खराब रस्ता आहे, मग चांगला रस्ता व्हायला पाहिजे. मग आमच्या मला सांगा इकडं- बाबा, नाव काय आमच्या तुमचं? इकडे रस्ता करायला गेलं का तिकडे ऑब्जेक्शन घेतात. काही तुमच्या माणसं नाहीत का, जनावर आहेत का तिकडे राहतात का? कोण घेते ऑब्जेक्शन? येणारी घेतात ना ती. काय हे घेतात का? objection घेतलं. हा? हे घेतात का? आम्ही हा? घेतलं का? हा? आम्ही objection मग घेतलं. आता इथून तर इथपर्यंत तू ऑब्जेक्शन नव्हतं घेतलं का टाकायला? मी कशाला हा, इकडचा याचा निधी इकडे कशाला वापरता म्हणून. तुम्ही objection घेतलं मग कशाला? तुझं नाव मला कळालं म्हणून ना. कसं? हं? अहो, शहानिशा करा. कोणी सांगितलं का objection तुम्हाला? घेतलं, काय घेतलं आपण- कशासाठी मग घेतलं? तुझं नाव घ्यायला का ईडी आहेत का ती? अहो, कोणी घेतलं ते सांगा ना. कशाला? कोणी घेतलं हा, म्हणजे तेच मारामाऱ्या करायच्या पत्र का? असेल ना, पत्र असेल ना. हा? आता तुम्ही ज्या आवेशाने बोलताय ना, पत्र पत्र रंगीत बस होतं ते बाकीच्यांना ते काय एवढं हे नाही ना. चुकीचं म्हटलं पाहिजे ना. जर चुकीचं नसेल ना, मला काय मी म्हणायचं काय म्हणतो, ते खडी रस्ता तिथपर्यंत नाही आला, आणला इथपर्यंत आणला असतं, बिघडला असतं का? मटेरियल कॉन्ट्रॅक्टर गेला असतं. ठेकेदारांनी काम केलंय त्या ठेकेदारांनी जर आता त्याचं ते इस्टिमेट कंचं चांगलं काम येते, कोणतं? त्यांनी वरती काम केलं कंचं चांगले. आपण तो तुम्ही बोललं pipeline- पाहिजे ना. पाईपलाईन तू घेतली का नाही? कुठली ही गावची. हा? आम्ही गावची पाईपलाईन हा? केली, जिथं ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलं हा. तिथं आम्ही त्या जागेवर पाईपलाईन टाकली. मग बरोबर आहे. रस्ता ठेवून द्यायचा का तो? रस्ता करणं हे आमचं काम नाही. मग आम्ही पाणी फक्त पुरवठ्याचं खड्डे जर- करून ठेवायचे. आम्ही जर पाणी पुरवठ्याचं काम रात्री असेल, अपरात्री आलं तर कसे यांच्यामुळे झाले खड्डे, हा? यांच्यामुळे झाले खड्डे. अहो ते पाईपलाईनचं काम केलं, सगळं खड्डे पडले ते. आपण काय? जागा कुणी दाखवली आम्हाला हा. पाईपलाईन करण्यासाठी. खालच्या लोकांना पाण्याची अडचण होती. ग्रामपंचायतनी दुसरीकडे जागा नाही, ह्या रस्त्याच्या कडेने पाईपलाईन घ्या. आमच्याकडे लेखीपत्र आहे ग्रामपंचायतचं. आणि तो त्या गाळ मटेरियल सगळा रस्त्यावरतीच राहिला ना. तो कुठला तो कसं नाही? खोदकाम ते केलं पूर्ण JCB काढून ने. गेल्यानंतर तो 2 मटेरियल वर्ष रस्त्यावरती झाली. 2 राहिला ना तो. वर्षापूर्वी तिथं आपण लाईन केलेली आहे. 2 वर्षापूर्वी ते पूर्ण प्रॉपर करून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर पुन्हा ग्रामपंचायत निधी टाकायचा नाही टाकायचा, तुम्ही त्याच्यातून रस्ता करून घ्यायचा नाही घ्यायचा, हा तुमचा विषय राहिला. कुठल्याही गोष्टी मग पुढे आता- नेऊन आता तुम्ही निघालेल्या कसा procedure पुढे- मी ग्रामपंचायत काय सांगतोय, करूनच मागच्या देणार. वेळेला आपण ज्या वेळेला बातमी झाली हा. त्यानंतर ह्याच लोकांनी इथं वस्तीतून 10-20 लोकांच्या सह्या घ्यायचा प्रयत्न केला आणि काम बरोबर चालू आहे. कशाबद्दलचं? ही माती नाही, हा मुरुमच आहे, असा प्रकार केला होता. कोण बोललं की- मुरुम आहे असं म्हणलं? तुम्ही सह्या करून पत्र दिलं. सह्या करून पत्र दिलं, देणाऱ्यांनी दिलं ते का होईना, ते काय दिलं दिलं तर होतं त्या तुम्ही? वेळेला का होईना. हा. मग कामाचा अडथळा आणतो वगैरे, ते काम तर मला तू केलं ते योग्य केलं, मला म्हटलं ना ते. नाही, मला काय म्हणायचं जे कच्चं काम आहे त्यांनी सिमेंट त्याच्यावर टाकून खडी टाकून केलं होतं ते, तर ते त्याला उपसायला लावलं, ते योग्य आहे ना काम. टाकलेली नव्हती त्यांनी, त्याच्यात अँकरिंग बार केलेले नव्हते आणि त्याच पद्धतीचं काम मधल्या कॉलमचंही झालेलं आहे. तिथं कुठल्याही प्रकारचे डबल सोलिंग वापरलेलं नाही. अरे काय झालं होतं सह्या करून? काय मी झालं? काय म्हणतो, हे बघ, त्यांनी डेप्युटी इंजिनियरला लिहून दिलं की काम बरोबर चालू आहे. याचे आमच्या तालुक्यातले पत्रकार नाहीयेत, त्या पत्रकारांनी इथे येऊन बातम्या करायची काही कारण नाही. जे आमचे हे कार्यकर्ते जे सांगतायत ते चुकीचं आहे, आमच्या कामात अडथळा आणतायत फक्त, असं यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळेला पठाडे साहेब डेप्युटी इंजिनियरच्या ते लक्षात आलं की कुठंतरी इस्टिमेटनुसार काम होत नाही, प्रॉपर इस्टिमेट असं नाहीये, त्यावेळेला त्यांनी ते तोडायला लावलं. आणि यांचं म्हणणं जर तसं असेल की काम बरोबरच आहे, ऑफिसरनी पण त्याला विचारलं काम जर कॉन्ट्रॅक्टर, बरोबर आहे तर मग तोडलं का? तुझ्या इस्टिमेट प्रमाणे तू काम का केलं नाही काय, तर मग त्यांनी आजही चुकी आपलं मान्य म्हणणं केली तेच- त्यांनी ना. आजही आपलं म्हणणं तेच आहे की मधला त्यांनी कॉलेज हे- इस्टिमेटनुसार होत हा. नाहीये. म्हणजे किंवा हे झालेलं नाहीये. कच्च्या याच्यामध्ये हे केलं त्यांनी होतं. केलं मग होतं, यांनी जे विरोध केला तो बरोबर आहे का? ते चांगलं झालं ना, मी म्हणतो ना. मग आता त्यांचं काय मग म्हणणं आता होतं? आता बाकीचं हे ते जे आता ऐका होत ना आलंय, ऐका तर ना, मग आता त्याचं- होत आले तर तो विषय आता हा. ते कोण करणार नाही आता हा हे. ऐका, हा, मग ऐका. तेच मला म्हणायचं. तो आता हे जसं यांनी खाली घातलं बरोबर आहे का नाही, हा, हा. तसं मधला कॉलम पण तेव्हा त्यांनी खाली घालायला पाहिजे होता. हे बरोबर आहे का? नाही, खाली होता तो, मी बघितलं ना. म्हणजे व्यवस्थित आहे. हा, खाली होता तो ना. काय
मग त्याला डबल सोलिंग केले इस्टिमेट नुसार काम झाले बरोबर. नाही नाही, खोल खड्डा त्याचा होता ना तो इस्टिमेट मला काय म्हणायचंय खड्डा खाली मुरुम होता का? खड्डा तो, हा? खोल आहे नाही आहे मुरुम कसा लागणार हो? इथं 10 परस गेलं तरी मुरुम नाही लागणार. मुरुम नाही म्हणूनच त्याला इस्टिमेट मध्ये दादा तरी मुरुम नाही विषय लागणार. असा काय? असतो शासन ज्या वेळेला इस्टिमेट तयार करतं हा. ते टेक्निकल लोक असतात त्यातले तज्ञ असतात. ज्या वेळेला त्याला प्रॉपर खाली बेस लागत नाही त्यावेळेला त्यात एक तर राफ्ट फाउंडेशन घेतात किंवा मग 1 मीटरने डबल सोलिंग धरतात. त्याला खाली अँकरिंग वगैरे घेतलेलं असतं. ते कशासाठी घेतलं ते सेफ्टीच्या दृष्टिकोनातून करतात. तर आपलं पहिल्या दिवसापासून म्हणणं घ्यायचं आहे की इस्टिमेट नुसार काम करा तुम्ही आणि इस्टिमेट मध्ये जर काय बदल करायचे असेल ते करा. त्या सरकारी यंत्रणा आहे सरकारी यंत्रणा त्यांच्या तज्ञ लोकांचे मार्गदर्शनाखाली करतात. मग जर दोन्ही साईडचे कॉलम जर इस्टिमेट मध्ये बदल करून करायचे तुम्हाला तर मधलाही कॉलम त्याच पद्धतीने केला पाहिजे किंवा मग त्या पूर्वीच्या इस्टिमेट नुसार तरी करा. तो जो आहे तुम्ही त्या सॉफ्ट रॉकवर मुरुमावर किंवा मातीवर ज्या वेळेला रेस्ट करताय यांचं म्हणणं इथं मातीला मुरुम लागतच नाही. मग त्याच्यावर डायरेक्ट जर कॉलम घेतला आणि तो भविष्यात जर खचला एखादा जर त्याच्यावरून ट्रक गेला तर ट्रक जाताना किंवा अपघात होताना ते काही हे पाहणार नाही की हे जातानाच अपघात होईल आणि आम्ही जाताना अपघात होणार नाही. इथं संपूर्ण गावची 4 गावची लोक इथून येणार आहेत. त्यामुळे जर काय अपघात झाला तर त्या जीवितहानी कोणाची होऊ शकते. अपघात हा अपघातच असतो तो कोणाला सांगून होत नाही. म्हणून सरकारी निधी आहे हे तुमच्या आमच्या टॅक्समधून गेलेले पैसे आहेत. आपण टॅक्स होल्डर आहोत आपण टॅक्स भरतो शासनाला. मग ती कामं जी होत आहेत ती प्रॉपर पद्धतीने झाली पाहिजेत आणि त्याच्यावर जर हे केलं तर कुणीही विनाकारण त्या गोष्टीचा असा आक्षेप घ्यायचे काही कारण नाही. आता आम्ही सुद्धा जाता येता आहे ना लक्ष ठेवतो. आलं का लक्षात? तो कॉलम तरी आहे ना खाली त्यांनी भरपूर खाली खोल घेतलेला आहे. काय खाली त्याच्या मटेरियल खाली काय टाकलं त्या वेळेला नव्हतं हा. परंतु त्यांनी खाली खोल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ते हे केलेले आहे. प्रॉपर इस्टिमेट नुसार काम व्हायला पाहिजे. इस्टिमेट पण नुसार त्यांच्या काम होत इथं- नाही. हो, मी आपण गव्हर्नमेंटची त्यांच्या माणसं अधिकाऱ्यांच्या बघाय नाहीत का वारंवार ते निदर्शनास पास आणून करीतात देतोय. म्हणूनच तो करतो ना. हा पण जर ते पास करतात तर मग हे वरच्यावर हे चुकीचं का ठेकेदारनी मग करावं ना? सुरुवातीला पास केलेलं का तोडलं त्यांनी परत कशासाठी म्हणजे तोडलं? त्यांनी pass केलं होतं की त्याच्यात नाही? म्हणजे त्यांनी ते गलत केलं होतं म्हणूनच तोडलं ना ते त्यांनी. हा, मग त्यांनी pass मान्य होतं केलं ना. ते. नाही, नाही, होतंय काय मग हा. आपल्यासारखी लोक ज्यावेळेला या लोकांना सहकार्य करतात किंवा अशी भूमिका घेतो आपण की होऊन जाऊ द्या पटकन. बाबा तुमचं नाव काय? होऊन- ऐका ना, होऊन ऐका ना, जाया ऐका पटकन ना. तर सवाल नाही. बाबा. त्याला तुम्ही त्या वेळेच बोलतो तू केलं ते चांगलं केलं मला पण माहिती मग आहे सगळं समजा काय ऐका ना ऐका ना गोष्टी आहेत कशा आहेत तू करतो ते काही गोष्टी बरोबर करतो पण काही गोष्टी होत आल्यावरती त्या चुकीच्या होत्या. काही गोष्टी आजही आपण माझा पत्रव्यवहार आहे बारभाई सरांना बरोबर पत्रव्यवहार केलाय. मी इरिगेशनचे जे कार्यकारी अभियंता आहेत कडुसकर त्यांना मी सांगितलंय की दरवर्षी कॅनॉलवरचे पूल पडतायत. आपल्या इथला सुद्धा पूल जर अशा पद्धतीने कमकुवत झाला बाकी पुलांना 3-3 हे घेतलेले नाही. आपल्या याचा इथं स्पॅन जास्त आहे म्हणून जर त्याला 3 कॉलम दिलेले आहेत तो मधला कॉलम जो आहे तो पाण्याच्या फ्लोमध्ये राहणार आहे. आपल्या कॅनॉलला 8 ते 10 महिने पाणी असतं. मग अशा कंडिशनमध्ये काम प्रॉपर झालं पाहिजे. मधल्याला सुद्धा जर प्रॉपर बेस लागत नसेल तर एक तर राफ्ट फाउंडेशन घ्या किंवा राफ्ट घ्यायचं नसेल तर मग तुम्ही बाकीच्या उपाययोजना तुमच्या इस्टिमेटमध्ये आहेत. अंदाजपत्रकामध्ये तुम्ही जे धरलेलं आहे त्यानुसार काम करा. डबर टाकणं असेल रोलिंग आपलं हे करणं असेल अँकर बार करणं असेल किंवा ज्या पद्धतीचा स्टार्टा त्यांना मिळेल त्या पद्धतीने त्यांनी ते काम करायला इस्टिमेट नुसार काम केलं पाहिजे. इस्टिमेट नुसार काम केलं पाहिजे. इस्टिमेट नुसार काम होत नाही म्हणून विरोध करतात. हॅलो त्यांनी इस्टिमेट नुसार काम केलं पाहिजे आणि हे त्यांनी पण त्यावेळेला मान्य केलं. आता पण पूर्ण काम होत आले जवळजवळ 70% काम झाले. आलं का लक्षात? मग आता हे 70% काम त्याला परत तोडायला लावायचं का? आधीच तोडायला म्हणजे पाहिजे होतं. अगोदर हा आधीच करायला पाहिजे अगोदरच त्याच वेळेला जे करत होता त्याच वेळेला बोलायला पाहिजे होतं. त्यावेळेस त्यांनी झालंय. चुकीचं केलंय का काय केलंय? त्यांना आपण 10 वेळा सांगून झालेलं आहे. आज पुन्हा उत्तरडे साहेबांना इथं जे काही पत्रकारांना बोलवायची वेळ आली हे कशामुळे आली की आपण वारंवार सांगून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगून ते जर म्हणते नाही बरोबर आहे आम्ही ते बघितलेलं आहे त्यांचंच खरं करतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे इथं तर बातमी द्यायची. त्यावेळेला ती बातमी करायची वेळ येते. त्यांचं खरं खरं मी कुठे नाही म्हणतो ते एकमेकाशी ते कसे येते काय येते मला त्याच्याशी तुम्ही कर्तव्य समजून नाही. घेण्याची गरज आहे ना. तुम्ही काय, ग्रामस्थ मला आहात, त्याचीच तर गरज आहे. तुम्ही पण समजून हे घ्या. मी काय म्हणतो हे तुझे काम केलं ते चांगलं केलं परंतु आता हे पूर्ण काम 70% होत आले 30% बाकी राहिले. 70% झाले की 30% झाले हे महत्वाचं नाहीये. काम जर इस्टिमेट नुसार झालं नाही आणि उद्या जर अपघात झाला तर त्यात होणाऱ्या जीवित पण बाबा अरे पण बाबा मला काय म्हणायचे आता काम होत आले आपण वारंवार त्या सांगून वेळेला करत नाही त्याला काय ते दिले. करायचं? आपण तो मधला खड्डा सुद्धा त्यांनी घेतला तर मी त्यावेळेला पण होतो त्यांनी खोल त्यावेळेला घेतलेला आहे तो. त्यावेळेलाही त्याला आपण तेच सांगत होतो की डबर सोलिंग केलं पाहिजे. त्याला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की डबर सोलिंग केलेलं आहे. पाटील साहेबांनी सुद्धा आपल्याला काय बरं, मग सांगितलं? आता आता एक तो आता केलेलं ठीक आहे आहे. म्हणतो. आता तुमचं काय म्हणणं इथलं केलंय तिथलं केलंय आता इथलं आता हे झालंय. हा. मग आता समजा वरती स्लॅब टाकायला तुमचा विरोध आहे का? त्यांनी मधल्या कॉलमच्या बाबतीत जे काही दुरुस्त्या आहेत त्या हे केल्या पाहिजेत किंवा मग शासनाने त्याचं अप्रुव्हल दिलं पाहिजे की ते जे आहे तो स्टार्टा जो आहे इस्टिमेटनुसार काम झाले किंवा नाही याची शहानिशा केल्याशिवाय त्याचं काम जे आहे त्या शासनाने अप्रुव्हल करू नये. त्याला स्लॅबला विरोध करणं हे माझा उद्देश नाहीये. पण त्याचं जे आहे त्यांनी मधल्या कॉलमचं काम जर तसं दाखवतायत किंवा इस्टिमेटमध्ये जे आहे त्या पद्धतीने त्यांनी जर काम केलं नसेल तर त्याला त्याचं बिल दिलं गेलं नाही पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.
आता माझा प्रश्न तुम्हाला आहे का तुमच्यामुळे आता हे काम थांबले का? नाही, माझ्यामुळे काम थांबलेलं नाही. मी त्यांना कुठलंही काम थांबवा असं सांगितलेलं नाही. काम झालं पाहिजे, वेळेत झालं पाहिजे. कारण आजही ह्या कॅनलला इथून पुढे समजा आता पाऊस चाललाय म्हणून ठीक आहे, नाही तर पाणी सोडायची वेळ आली असती. तर लवकरात लवकर काम पूर्ण झाले पाहिजे आणि ते इस्टिमेटनुसार झालं पाहिजे. कुणीही आपल्या मनमानी पद्धतीने कोणाला तरी हाताशी धरून ही कुठल्या गोष्टी करणं चुकीचं आहे. ह्या भूमिका माझ्या स्पष्ट आहेत. जर समजा त्यासाठी कुणीही समजा कोणालाही पटवलं आणि काही करण्याचा प्रयत्न केला, राजकीय असू द्या किंवा काही असू द्या, तर त्या गोष्टी शेवटी कायद्यावर गेल्यानंतर किंवा इस्टिमेट याच्यात गेल्यानंतर चौकशीमध्ये त्या गोष्टी उघड होतील आणि जे आहे दूध का दूध पाणी का पाणी ते झाल्याशिवाय राहणार नाही. ही एवढंच माझं त्या म्हणणं. ऑफिसरनी सुद्धा सांगितले पूर पडला तरी आम्ही जबाबदार आहोतच ना म्हणला. अहो, ऑफिसर 3 वर्ष तो राहतात, ऑफिसर- 3 वर्षानंतर ऑफिसर बदलून जातात. त्यांची जबाबदारी आता समजा जो डेप्युटी इंजिनियर झालेला आहे ते प्रमोशन तिथे आलेले हा. असतात. आपला फुल पडायच्या वेळेला ते कुठे रिटायर झालेले असेल किंवा काय झालेलं आता असेल, थोडक्यात जबाबदारी असते. ते रस्ता झाला का नाही आता तुमचा, हा. त्याला खड्डे पडले, कोण घेतली कोणी जबाबदारी? कोणी इंजिनियरनी कोणत्या घेतली का जबाबदारी? कुठल्या रे सगळीकडे मुंबईमध्ये 17 वेळा काम चालत आहेत, त्याला कोण जबाबदारी घेतं त्याची? मग तुम्ही दोन्ही साईडने बोलताय असं तुम्हाला वाटत नाही का? मुंबईमध्ये 17 वेळा काम चालत आहेत. अधिकाऱ्यांची जबाबदारी घेण्यापेक्षा पण हे सुद्धा काही आयुष्यात कधी ना कधी हे होतात ना. आता हे परत हे चाललंय, परत उकरीच्यात बांधीच्यात बनवतात, काय सिमेंटचं हे पाडून उकरीच्यात बनवतात ना. आपली जबाबदारी नाही का? कायम सुरू एक येतच जागरूक हे राहणार नागरिक आहे का? म्हणून. हे मी म्हणतो. नाही, अधिकारी काम- म्हणतात, काम चाललंय, मला काय म्हणायचं? अधिकारी म्हणतात का ह्या कामाची जबाबदारी मी घेतो, पण तरी कामाचा असा दर्जा नसतो. त्यांनी नाही जरी घेतला तर आज जवळ नाही, मी म्हणतो आधी मध्ये 10 वर्षांनी पडला, 15 वर्षांनी पडला, तर परत त्याला गव्हर्नमेंट परत काहीतरी करणारच. अहो, माणसाचा जीव जाईल त्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? जीव जाईन, तो आतापर्यंत झोपला होता का? आता जीव पाहिजे, आतापर्यंत आमचे जीव गेले त्याचं काय? हा, आतापर्यंत आम्हाला आमचं हे गेलं त्याचं काय? बोलण्यात तुमच्या काय बेसलेस बोलण्यात गोष्टी बेस बोलू म्हणजे- नका होते. काय आहे अरे त्या आम्ही गोष्टीला? वजी आणतो, आमचं आम्हाला माहिती जनावरांची वजी मग त्या ठेकेदारांनी काम लवकर केलं पाहिजे. केलं पाहिजे. सगळं Estimate नुसार केलं हे पाहिजे. चांगलं केलं पाहिजे. हे आमचं पण चांगलं हा, हे आहे ना. तेच म्हणायचं. आम्हाला वाटतं का ते लगेच Estimate पडावं नाही होता. आता आता जवळजवळ आता मी बघतो का मला 35-40 वर्ष झालं, तो लोखंडीची पूल तिथं बांधलाय, त्याच्यावरून लोक मोटरसायकली व जीवीची आणतात. काय जीव धोक्यात घालून. हा, जीव धोक्यात काय सवाल नाही येतो. होऊ तुम्ही नये चला असं त्या कोणाची इच्छा आहे का? पूल 100% झाला पाहिजे, तुमचं लवकरात म्हणणं लवकर काय झाला आहे? पाहिजे, पण proper आता हे झालं काम पाहिजे. चाललंय, मला काय म्हणायचं ते ठेकेदार जाणीन, त्यांची हे जाणीन. पुन्हा हे आता काम चाललंय ना, त्याचा कसंही बिल करा, देऊ पटकन नये. करून मोकळे व्हा. कसंही करा, पट करून मोकळे व्हा. ठेकेदाराला पैसे मिळू द्या. काम तिकडे कसंही झालं ते आज पडू द्या, उद्या पडू द्या. त्यांचं म्हणणे 10 वर्षांनी पडलं काही हरकत नाही. पण इथं ह्या गोष्टीला माझी स्पष्ट हरकत आहे की 10 वर्षातून 5 वर्षात ज्या वेळेला पडेल ते काय सांगून पडणार नाही. त्याच्यावरून समजा ते मोकळा पडेल की गाडी जाताना पडेल किंवा आणखी काही जीवितहानी होईल, ह्या गोष्टी जीवाचा कोणाचा अनमोल जीव आहे, त्यांचा जाऊ द्या किंवा आमचा जाऊ द्या किंवा आणखी कोणाचा जाऊ द्या, हे जे चुकीचं आहे त्याला चुकीचंच म्हटलं पाहिजे. इस्टिमेटनुसार काम झालं पाहिजे, प्रॉपर झालं पाहिजे, वेळेत झालं पाहिजे. ह्या स्पष्ट भूमिकेचा मी आहे आणि ही भूमिका माझी कालही होती, आजही आहे आणि उद्या राहील. आता साहेब, हे कृष्णवाडी जवळजवळ 35-40 घर आहेत. हे जातात येतात, एकाला पण त्याच्या जीवाची काळजी नाही का? यांनाच काय एवढं पडलं? यांनाच का त्याचं हे मी म्हणतो, मला हे म्हणायचे. कोणीच तक्रार करत नाही, कोणी यांनाच काय? तक्रार करीत नाही, हेच एकटे तक्रार करीत आहेत. मी तर तोंडावर बोलतो ना, मागं पुढं नाही बोलत. चुकीचं आहे म्हणून करतो का काही दाखच आहे त्याच्यामध्ये? बघतोय ना मी ना, आमचा बांध भाऊ आहे का? दिवसातून माझ्या 4 वेळा जायच्या याच्या होत्या. हा. मी बघतोय कामाचं त्यांचं काय स्वरूप आहे, काय नाही काय ते मी बघतोय. म्हणजे काम मागचं बरोबर- चुकीचं काम झालं, बरोबर आहे. बरोबर आहे. मी काय बोलतो, मागचं चुकीचं झालं, मी मान्य करतो का नाही? चुकीचं आज मागच्याच याचं कामाचा मागचं विषय आहे. चुकीचं झालं ते मधला पण त्यांनी चुकीचं तक्रार आहे. केल्यामुळे दुरुस्ती झाली असं नाही वाटत का? मी कुठं नाही बोललो, मी तर पहिलेच बोललो ना, चांगलं केलं म्हणून काम. तक्रार जर केलीच नसती दुरुस्ती कशी काय झाली असती? मग हे काय विरोध करतात, काय असेल कारण? ना आता पुढचं कारण मला काय सांगता येतं, काय आहे त्यांचं ते? तुम्ही म्हटले ना हेच काय येतात. हा, काय बाकी येतं कोणी सारखी? जिती नाही. या परिसरामध्ये माझ्या जमिनी बाकी आहेत. कोणी जिती नाही. मलाही खाली मोटर चालू करायला मला इथूनच जावं लागतंय. आज ह्या लोखंडी पुलाचा वापर मीही करतोय. आणि आम्ही कुठून जातो? अहो, तुम्ही जाता, तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नसेल. मी एक टॅक्स पेयर आहे आणि मी एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे जिथं काम चुकीच्या पद्धतीने होत असेल तिथं तक्रार करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. तुम्हाला तरी साहेब पटतं का? काय चुकीचं हे त्याच्यामध्ये? 35-40 घरांची वस्ती जाते येते, त्यांना त्यांच्या जीवाचं भ्याव नाही का? यांना आता एकट्याला आहे का? तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत असाल तो तुमचा विषय आहे. पण मला जे चुकीचं वाटतंय, इस्टिमेटनुसार जर काम होत नसेल तर त्याला विरोध करणं ही चूक आहे का? पत्रकार साहेब, याच्यावर तुम्ही तुमचा ओपिनियन सांगू शकता. याच्यावर तुम्ही पण तुमचा विचार करा. तुम्ही काय आता काम जवळजवळ 70% होत आले. थांबवलं नाही ते म्हणतात, मी थांबवत नाही का? हा, मग आता अडकलं कुठं पडू? कुठं अडकलं मग? तुम्ही ठेकेदाराला विचारलं, तुम्ही जर 4 वेळा इथून जाता येतं तुम्ही का विचारत नाही त्याला? पावसात चालला तर त्याला काम कसं करणार तो? कच्चं ते काम केलं आणि ते सिमेंट खाली पागळून गेलं, मग कच्चं काम झालं, मग त्याच्या नावाने परत त्यांनी त्या पद्धतीनं चालवलेलं आहे काम ना. मी बघतो ना, मग अडचण काय नेमकी? आता पाऊस पडला म्हणून काम ठेवलं का नाही? तुमचं पण म्हणणं त्यांनी? काय नेमकं? हा? तुमचं म्हणणं काय?
माझं काय म्हणणं आहे, आता करतोय आम्ही बघतोय, आता ते सळ्या वगैरे कमजोर ठेवल्यात का, टाकल्यात का त्यांनी, ते सळ्या वगैरे तुम्ही टाकलेल्या estimate दिसल्या बघितले ते. हा? इस्टिमेट बघून चेक केलंय का? कोणी अहो अप्रुव्हल हा, ते द्यायला तुझ्या- आपण नाहीये, त्याच्यामध्ये इंजिनियर लोक आहेत, तज्ञ हा. लोक आहेत, ते नेमलेले आहेत, मग ते आणि- सळ्या बरोबर आहेत. आणणार- या सळ्या किती MM च्या आहे माहिती का तुम्हाला? असताना मग विचारायचं. मी काय म्हणतो, कोणत्या सळ्या किती MM च्या अनेक वापरायच्या? प्रकारच्या आहेत ना, 16 MM च्या असतील, 20 MM च्या असतील. मग ते माहितीये का कुठं युज करायची कुठं- ते तुम्हाला काय असं? मग आता त्या ऑफिसर तर येणारच ना त्याची. तुम्हाला माहितीये का काही? नाही मला ना, मी कॉन्ट्रॅक्टदार नाही किंवा मी- कॉन्ट्रॅक्टर नाही, पण तुम्हाला माहिती दिलं पाहिजे सरकारने सुद्धा ग्रामसभेत येऊन का असं असं काम होते, असं असं बोर्ड लावला पाहिजे, असं असं ग्रामसभेत घ्यायच्या ऐवजी फक्त एखादा जर चांगलं काम करत असेल तर त्याला फक्त विरोध करायचा, आगसापुटी करायचा, हेच फक्त या लोकांना जमतंय. एवढं त्यातून म्हणावं लागेल, दुसरं काय? तुम्ही सह्या करूनही समजा जर ते काम तोडलं गेलं असेल तर काहीतरी त्यात चूक होती म्हणून तोडलं की ऑफिसरनी हे काय मान्य प्रत्येक केलं, कामाला ऑफिसरनी असं त्याला करतात. मान्य करायला लावलं. आलं का मान्य लक्षात केलंय. त्या कॉन्ट्रॅक्टदाराला पण आमच्या यांनी तक्रार केल्यामुळे झालं ना. मी तर सांगतो ना, ते केलं ते चांगलं केलं ना ते. आलं मग का यांनी लक्षात? तक्रार केली नसती चांगलं तर आता आता कुठं प्रॉब्लेम आहे तुला, हे मला म्हणायचं. मला आहे problem का नाही? नाही आहे, इस्टिमेट नुसार काम झालं पाहिजे हे माझं म्हणणं आहे. आणि इस्टिमेट नुसार काम न करता ठेकेदारांनी थातूर मातूर काहीतरी करून लगेच निघून गेलं पाहिजे, लवकर झालं पाहिजे, ही आग्रह धरणं हा चुकीचा आहे कुठेतरी. हे पैसे जे आहेत सरकारी जरी असले तर हे पैसे आपले आहेत, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या टॅक्स मधून गेलेला पैसा आहे आणि हा तो सदुपयोगासाठी वापरला गेला पाहिजे, एवढीच भूमिका आहे आमची. आहे भूमिका ना. आता मग काम चाललं, मग ठेकेदाराचं तुमचं तुम्ही बघून घ्या, बिलाबद्दल त्याचा रखडाचं काय काम तर होऊ त्यानं व्यवस्थित. मग ठेकेदाराचं तुमचं तुम्ही बघून घ्या, बिलाबद्दल त्याचा रखडाचं काय काम तर होऊ त्यानं व्यवस्थित. कामाला कोणी अडवलं? आता तुम्ही सांगितलं पावसामुळे काम थांबलंय म्हणून. कामाच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्याचं बिल स्थगित करावं म्हणून. कामाचं आता ऐकलं ना तपासणी ते तुम्ही करून म्हणले. कामाची- मी नाही बोललो, तुम्ही म्हणले की यांनी थकीत करावं त्यांचं बिल. नाही 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 नाही, मी नाही बोललो. ते बोलले बिल त्याचं काय कामाची निघू नये म्हणून तपासणी स्वतः करून बोलले का? estimate नुसार जर काम झालं नसेल तर शासन मी नाही तसंही बोललो, त्याचं आलं बिल का देणार लक्षात? नाही. तुम्ही म्हणले ना आणि आम्ही- थकीत करावं असं. थकीत करा बोललो नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही नको ते अपवाद माझ्यावर करू नका. आलं का लक्षात? हा, मी काय बोललो, तुमचं काय प्रॉब्लेम असेल त्याचं बिल द्यायचं Problem नाही आमचा तर तुम्ही नाही, तुमचं बघा. problem estimate हेच चा म्हणतोय आहे. ना मग मी, हा, हेच ते म्हणलं. अंदाजपत्रकानुसार तुमचं काम तुम्ही झालं बघा. पाहिजे. त्याची आम्हाला फक्त अंदाजपत्रकानुसार कामाशी काम- मतलब आहे. अंदाजपत्रकानुसार जर काम होत नसेल तर त्याचं बिल शासनाने देऊ नये, त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे, ही स्पष्ट भूमिका आहे आमची. भूमिका काम स्पष्ट आहे. बरोबर झालं नसेल तर बिल हा. देऊ नये असं ते म्हणतात. भूमिका हा. स्पष्टच आहे ना, यात काय चुकीचं आहे? आणि मग मी यात काय चुकी म्हणजे मी आता काम होतंय ना, तुला पण पटलं ते काय म्हणतात काय काम जर बरोबर झालं नसेल तर सरकारने त्याचं बिल देऊ नये असं म्हणतात. आता ते इंजिनियर चेक करूनच सह्या करूनच चेक पास करतील का त्याचा, ते असं करतील काही. इस्टिमेट नुसार काम झालं पाहिजे, ते चांगल्या दर्जादार इंजिनियर quality झालं चेक पाहिजे. करूनच सह्या करतील. ते चेक कोण काय करेल, ते कसं कसे करतील करतील, मला काय सांगा. करतील हे मोगम बोलण्यापेक्षा माझी स्पष्ट भूमिका आहे की काम दर्जादार झालं पाहिजे, इस्टिमेट नुसार झालं पाहिजे आणि नाव काय सर आपलं? देखरेखी झाली पाहिजे. रामदास आबाजी सईद. रामदास आबाजी सईद आणि भाऊसाहेब सईद हे देखील एकाच गावचे एकाच भावकीतली माणसं आहे. आता दोघांचे भावकीतले नाही, ते त्या वाडीचे आहेत, आम्ही ह्या वाडीतले. बरं जाऊ दे, आता नाही तुम्ही हा, वेगळे नाही, ठीक आहे हा. चालेल. तर अशा पद्धतीने या वस्तीतल्या या साखो पुलाचा प्रश्न यांनी पाठीमागे व्यवस्थित मांडला होता आणि ते मांडल्यामुळं खरोखर भाऊसाहेब सईद यांचा आभार मानव तेवढं थोडं आहे. कारण की त्यांनी हा जो विषय चुकीचा जो घडत होता, वरच्यावर कच्च्या मातीवर जो पाया धरला होता, त्यांनी तक्रार केल्यामुळं तो खोल घातला. आता त्यांचं म्हणणं काय होतं का मधला देखील तुम्ही जो पाया आहे तो देखील खोल घाला, तो तिथं काहीतरी तुमच्या इस्टिमेट मध्ये जसं ते अँकरिंग दिलेलं असेल किंवा दगड टाकून ते हे करायचं असेल ते केलेलं असेल. इथलं वाडीतला एक माणूस नाही इथं. तर मग या आधारे या दोन्ही कामं ती व्यवस्थित झाली, परंतु मधला पिलर तसाच आहे. त्याच्यासाठी यांनी ही चूक दाखवण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. तर ह्या लोकांचं वेगळंच म्हणणं आहे. ते तुम्हाला काय वाटतंय? याच्यामध्ये जे काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जी काही देवाणघेवाण होते त्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून सह्या गोळा करणे, त्या ठेकेदाराला सहकार्य करणे, ह्या भूमिका होत आहेत. आणि यांच्यासारखं एकेरीवर मलाही बोलता येतं, अरे तुरे करून मलाही बोलता आलं एकेरीचा असतं. सवाल नाही पण इथं. आपण काही गोष्टींचा मान ठेवतो. एखाद्याला एकेरीवर बोलण्यापेक्षा तथ्य आहे की नाही हे बोलणं महत्वाचं काय आहे. आम्हाला ते समजलं, आम्हाला आमच्या कामाशी मतलब आहे. तुम्हाला कामाशी हा. मतलब आहे की आम्हाला तुम्हाला काही त्याच्यात त्रास आर्थिक होतो देवाणघेवाण आम्हाला. झालेली आहे हे तो- साबित होते. तो आम्हाला त्रास होतो नाही तर तुम्हाला होत नाही. आलं का लक्ष? किती ते पूर्वी 2 वर्ष झाले नाही मंजूर होऊन? हा वर्षभरापूर्वी मंजूर झाला. तसं 2-3 वेळा त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता यावर्षी काम झालंय, काम दर्जेदार होईल ही आपण अपेक्षा करूया त्याच्या माध्यमातून. ठीक आहे, आता मी पण काही जास्त बोलत नाही, नाही तर त्यांना वाटेल काय. तुम्हाला काय बोलायचंय का? नाही, मला काय नाही बोलायचं. ठीक आहे, तर बोलण्यातून काहीतरी वेगळा बरं होतं. काय बोलून बोलायचं. आता काम चाललंय बाकी काय हेच मी बघतोय, बाकी काय ना. आता ते सांगतात ते ऐकलं त्याच्यावर
त्याच्यावर उत्तर दिले. त्यांचं पद्धतशीर झालेलं आहे. त्यामुळं सुरुवातीलाही ते त्यावेळेला ज्यावेळेला वरच्यावर खोदलं 4 फुटावर खोदलेलं होतं, काय पद्धतशीर 4 झालं? फूट खोदलेलं होतं, हा? त्यावेळेलाही ते म्हणत होते बरोबरच आहे. काही लोक तर म्हटले हा मुरुमच आहे, मातीला मुरुम म्हणण्याची त्यांची भूमिका होती. पण मला काय म्हणायचंय, शेवटी म्हणणारे म्हणत estimate- असतील, आलं का estimate लक्षात? कागदपत्र म्हणणारे जे म्हणत काय असतील. असेल, त्या हिशोबानुसार ते प्रॉपर झालं पाहिजे. ते जर होत नसेल तर पैसा सरकारी आहे, त्याचा योग्य विनियोग करून घेणं एक जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने ते झालंच पाहिजे. धन्यवाद. आपण सर्व ही बातमी पाहिलेली आहे आणि ही चर्चा वादविवाद झाला तो देखील पाहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, कुणाचं बरोबर आहे, वादविवाद कोण काय चुकीचं नाही, आहे? वाद- अहो वाद चर्चा हो बाबा, तुम्ही काय असं हा, मग मनाला चर्चा- लावून घेता चर्चा हो? म्हणजे वाद वाद- म्हणजे काय मारामारी असते का? ते वाद म्हणजे काय आपलं असतं? चाललंय वाद अरे म्हणजे बाबा काय? साहेब, माझा सातबारा एक आहे, एका सातबाऱ्यात ते माझ्याबरोबर हा. आहेत. असं कधी आहे. त्यामुळे आकच असू शकतो त्यांचा माझ्याविषयी. नाही, त्यामुळे त्या नाही, गोष्टी नाही, आम्ही नाही रे या बाबा. गोष्टी आम्ही तू तुझ्या- आम्ही मानतो. तू आमची तुझ्या- या गोष्टीला 100% जाऊ द्या तयारी आता- असते. आता- आता ते काही तुमच्या हरकत नाही. अंतर्गत गोष्टी ए, आहेत. तू तुझ्या कष्टाने जमीन घेतली, मी माझ्या कष्टाने जमीन घेतली, त्या तुकड्यामध्ये. पण आज पण तुझा आणि माझा वादाचा संबंध नाही. मुंबईवरून मी आलो, मुंबईमध्ये तुम्हाला संग बोलत होता प्रेमाने. गावाला आल्यानंतर तू एकदा तरी माझ्या संग बोलला. नाही, काही काम पडलं तर 100% काम बोलेल. बोललं म्हणजे गावचा नागरिक असून माझ्या संग एकदा सुद्धा बोलला नाही. मूर्ती नाही कोणाचं मनात धरून बोलताय का? हा? मूर्ती नाही तो राग आहे का कोण? तुमच्या मनामध्ये? कधीच नाही बोलला गावी आल्यापासून. मी 7-8 पण मी वर्ष तुमच्या एक गोष्ट लक्षात, माझं जर त्यांच्याकडे काही काम पडलं नाही, हं. माझं आजही पण त्यांच्याबरोबर, बोललं मी नाही. त्यांच्याबरोबर आजही तुम्ही एकदा- पाहताय, मी त्या ह्या व्यक्तीबरोबर आजही आदराने बोलतो, आदराने वागतो. मला त्यांच्याबरोबर वाद घालायची किंवा त्यांच्याबरोबर आकाश ठेवायची काहीच कारण नाही. आता मी त्यांच्याबरोबर का बोललो नाही, मी बोललो नाही, त्यांनी बोलले असते तरी मी बोललो असतो. माझं जर त्यांच्याकडे काम पडलं तर मी 100% त्यांच्याबरोबर बोलेल, काहीच अडचण नाही. बोलत नाही का तुमच्याशी? नाही, मी गावात गेलो तर कधी राम राम श्याम श्याम कधीच केला नाही. आपलं गाडी मोटरसायकल चाललो दिसला, एकमेकाची नजर झाली तरी कधी कसं काय बरं वाईट कसं आधी कधीच तो राग नाही तुम्ही बोललो. डोक्यात ठेवून आधी- एकदम शिष्ट सारखं शिष्ट वाटतं. शिष्ट हा, मी तर तोंडावर बोलतो. मी मुंबईमध्ये मोठा. माझ्या संग प्रेमाने बोलत होता. मुंबईमध्ये माझ्या घरी तो किती वेळा आला असेल? हा, गावच्या सार्वजनिक याच्यात माझ्याकडे किती आला असेल? माध्यमातून आम्ही हे करत होतो. सामाजिक कार्य तरी एक दिवस सुद्धा त्यांनी कधी मला आहे ना प्रेमाने कधी हात वर केला नाही किंवा कसं काय काय असं बोलला म्हणून नाही. तो राग तुम्ही मनात धरून आज असं म्हणताय का? असं काही डोक्यात आहे का? ती प्रेमाने होत असते. मग तुम्ही मला बोलवलं असतं, मी तुमच्या घरी जेवून जाईल, मला काय प्रॉब्लेम ये आहे? जेवायला ना, काय अडचण नाही. ये जेवायला ना, पण ये ना. विनाकारण जे इथं चांगलं- असं आहे जे तर खरं तसं आहे, इथं ये ना प्रेमाने. काय नाही ना, माझं म्हणणं एकच आहे, जे खरं आहे ते खरं आहे आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हटलं पाहिजे. मग कुणाच तरी दबाव देऊन आपण हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही लोकांनी सगळ्या सह्या गोळा केल्या, गावी भाऊसाहेब, सह्या गोळा केल्या, तिकडे ए भाऊसाहेब, मुंबईमध्ये गावचे लोक जरी किती कांच्या गोष्टी येईल कोणाच्या बळी पडलो नाही. मी तिथं मुंबईमध्ये काही याच्यामध्ये होतो, सार्वजनिक क्षेत्रामध्ये तरी कोणाला बळी पडलो नाही. गावाला आलो तरी कोणाला बळी पडणार नाही. कसं आहे फक्त माहिती काय आहे, गावचं- कष्ट करा, आपल्या हिमतीनं खा, आपलं हे करा, कोणाचा हे करायची काही गरज नाही. एक गोष्ट माझ्या लक्षात जरी मी घ्या. आता माझ्या माझी भूमिका स्पष्ट आहे, माझी भूमिका स्पष्ट असते. हा. आज तुम्ही माझी पण बोलताय- स्पष्ट आहे. नाही, नाही, मी तुम्हाला विरोध करायचं काहीच कारण नाही. आज जे काही चाललंय याच्यामध्ये काम अंदाजपत्रकानुसार शासकीय इस्टिमेटनुसार झालं पाहिजे, झालं पाहिजे ना. बरोबर आहे. हो. मग त्याच्यात जर काही उणिवा राहत असेल, काही त्रुटी राहत असेल तर आपण आपसात वाद घालण्यापेक्षा, आपण एकमेकांना दोष देण्यापेक्षा त्या त्रुटीवा वेळेस दाखवून पण ते काम लवकरात लवकर परंतु करून घेणं माऊली, गरजेचं आहे. मला काय म्हणायचे, तू एकटे येण्यापेक्षा आम्हाला 4 चौघांना बोलून घे, आमच्या सामने समस्या मांड ना. मागच्या वेळेला इथं काही लोक तुमच्या हा. वाडीतली होती, तुमच्या हा. वाडीमध्ये त्या लोकांवर लगेच दबाव टाकून त्यांच्या सुद्धा हे काम बरोबर आहे असं म्हणण्यासाठी सह्या घेतल्या गेल्या. हा. साहेब, ज्या वेळेला तुम्ही इथं आलात त्यावेळेला आणखी काही लोक इथं उपस्थित होती, आपल्या फोटोमध्ये सुद्धा ते आलीत. परंतु दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या त्यांना आम्ही विचारलं, अरे तुम्ही तर काल तक्रारच तुम्ही केली, आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला तुम्ही सांगितलं आणि नंतर सह्या केल्या. नाही म्हटलं, दबाव आहे, आम्हाला तिथं राहायचंय, काही गोष्टी ज्या आहेत ज्या त्या असतील झाकली त्या मुठ असतील, सव्वा आपण लाखाची. नाही राहत कोणाची. आपण आपल्या तर कष्टाने त्या राहतो. त्या दबावाला आपण खरं त्या आहे, दबावाला खरं आहे, हे म्हणतात ते काय खरं. माहित नाही आपल्याला, काय सांगता नाही. 20 लोकांनी सह्या घेऊन काही लोकांनी त्या गोष्टीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ते तिकडं हे साबित करण्याचा प्रयत्न केला, काम झाले, ते चालले, ते बरोबर चालले. पण ज्यावेळेला अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की हे मातीवर चाललेलं आहे, इथं कुठल्याही प्रकारे सोलिंग झालेलं नाही, याला अँकरिंग झालेलं नाही आणि हे चुकीचं होईल, मग त्यांनी ते 20 फूट कॅमेरा खाली लागला, घालून मी तंबाखू माळायचा बिन थांबला. 20 फूट खाली घालून ते नाही, घेतलंय. तंबाखू खायला थोडी बंदी. बंदी नाही, हे धूम्रपान करणे गुन्हा आहे ना. खऱ्याला तिकडे खरं बोर्ड बोललं लागलेलं आहे पाहिजे, ना. खोट्याला खोटं बोला. तुम्ही जर तिकडे तंबाखू तिकडे खाताय बोर्ड तर असतं खाताय, ना. तुम्ही काय आलं का सार्वजनिक ठिकाणी कुठे काही चुकीची गोष्ट करत नाही, त्यामुळे तर काय होतं, वाद असं काही कारण नाही. गुटख्याच्या जाहिराती किती टीव्हीला सारखे आहेत. आहेत, पण ते कुठं काय थांबले काय दारूची ते इकडे कॅमेरा चाललाय तिकडे. कसं आहे, शेवटी आपण एका बरं, जबाबदार ठीक आहे, समाजाचे आता घटक काय हा आहोत. विषय नाहीये. धन्यवाद सईद साहेब, आणि तुम्ही बी सईद साहेब. आणि आता तुम्ही पण जरा गावकऱ्याची एकोप्याने वागा, बोला, राम राम श्याम श्याम घाला.
तुम्ही देखील 100% समजा आमचं त्यांचं एक काम आहे. बरोबर असेल एखाद्या तर वस्तीमध्ये त्यांना जर त्या काही कामात काम होत सपोर्ट असेल, करा. काही समजा दबाव ते जर येत समजा असेल, मी कोणाच्या दबावाला बळी पडत नाही. काही भाऊसाहेब, कधी दबावामुळे लक्षात काही ठेव. लोक जर समजा बोलत कोणाचा असतील अनुभव की घे, आमची कोणापाशी वस्ती बोल. आहे, आम्ही आमच्या पद्धतीने काही ठीक आहे, करू. आता वाद अरे, कोणाच्या दबावाला बळी पडतो मी? मग साक्षात दिदे कोणाला बेन आपण आपल्या कष्टाने करतो आणि खातो. तुझ्यापाशी भीक मागत नाही मी, तर तुला चहा प्या पाच म्हणत नाही मी. मग काय म्हणून कोणाला यायचं ना? आपण आपल्या हिमतीनं करतो, खातो ना कष्टाने, तर आपण आपल्या हिमतीनं मजबूतीने चांगलंय राहायचं. मग असंच पाहिजे. आता माझं किती वर्ष वय आहे माहिती आहे? स्वाभिमानाने जगलंच पाहिजे ना. काय 67 वर्षे. पण माझ्या एवढा बोजा उचलून दाखवते मी तुम्हाला सांगतोय. नाही नाही मी मग? नाही उचलू शकत. कष्ट आहे तुमची. मेहनत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही चर्चा पार पडलेली आहे. सईद साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने इथं तक्रारी मांडल्यामुळे आता ते काहीतरी काम जरा व्यवस्थित झालेलं आहे. मधला पिलरची या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि ते जर चांगलं असेल तर काय हरकत नाही. यांची तक्रार नाही, यांची तक्रार नाही, परंतु हे तक्रारी करायची वेळ काय येते त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. त्याची संबंधित. आता समजा काही लोक तक्रारी करत नाही, 100 जण तक्रारी करत नाही म्हणून काय काय एकाची तक्रार खोटी आहे का? असंही होत नाही. तक्रार केली नसती तर हा पूल झाला असता आणि हा पूल वाहूनही गेला असता, असा प्रश्न पडला असता आणि या लोकांना परत त्या लोकांनी पुलावरच खेट्या मारायची वेळ या ठिकाणी आली असती. तर ही जरी बातमी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. प्रत्येक गावामध्ये असा कोण ना कोण एखादा 2-4 लोक चांगल्या पद्धतीचे कामावरचे विकास काम करणारे असतात. काही जण ठेकेदार किंवा पुढारी असतात, त्यांच्या अंतर्गत राजकारण असतात किंवा अंतर्गत एकमेकाचा विरोध असतात. विरोधाला विरोध म्हणून ते अशी एकमेकाला विरोध करतात, परंतु त्यांना कळत नाही तो तात्पुरता विरोध एखाद्या व्यक्तीला असतो, परंतु त्या विरोधामुळं आपल्या गावचा तोटा होत असतो. आपल्याला यायचा जायचा रस्ता खराब होणार असतो. आपण जे जर प्रवास करतो ते नदीवरचा पूल पाडणार असतो, हे त्यांना कळत नाही. ज्यावेळी अशा घटना घडतात मग त्यावेळी मग ऊर बाडवायची वेळ येते. तर माझी सर्व इथल्या गावकऱ्यांना, सईद साहेबांना आणि या गावकऱ्यांना विषय हात जोडून विनंती आहे, पत्रकार दुसऱ्या तालुक्यातला आला म्हणून बातमी करायची नाही असं होत नाही. तुम्हीच मला तुमचं जर म्हणणं द्यायचं असेल आम्ही त्यासाठी येऊ, असं काही नाहीये. परंतु चुकीच्या कामाला चूकच म्हटली पाहिजे आणि खऱ्या कामाला ते खरंच म्हटलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कोणताही पूर्वग्रह नाही, का कोणाला टार्गेट करणं नाही. हे बिचारा माणसाने मला भरपूर फोन केले, त्यावेळी मी आलो. आता देखील 4-5 वेळा यांचे फोन झाले. आताशी मी आलो, मला तिकडे हे करायचं होतं त्या चास कोकणाची चिंचोली तिकडं. असाच घोड्याला घोडा लावलेला आहे त्या ठिकाणी. आता ते बोलायचे शब्द नाहीये. तिथं अशी चुकीची कामं झालेली आहेत. त्यासाठी आलो, म्हणलो चला येता येता जावा. हा विषय होता आणि आताही तो तसला मधला पिलरचा प्रॉब्लेम तोच आहे. उद्या जर याचा काही जर झाला धोका तर त्याला सर्वस्वी हे PWD प्रशासन जबाबदार राहील. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ते लेख जर काय झालं हे सगळे अर्ज देऊन यांच्यावर सदस्य मनुष्यविद्याचा गुन्हा दाखल करा. हो 100%. ते होणारच ना. ठीक, धन्यवाद. ते गुन्हा दाखल कर ना. ओके. जुन्नर टाइम्स, गिरवली.